शकत नाही. कोणाचा पण बाप येऊ दे, हे मॅटर मी आहे तो कधीच दबू देणार नाही. कधीच समाजावरती काही संकट येऊ द्या, मी सगळ्यात आधी उभा राहणार. त्याची काळजी करू नका, कारण माझ्यावर संकट आलं माझा समाज सुद्धा उभा राहतो. इथून पुढं गोरगरीब मराठी एकजूट राहा. शेवटी कोणाला आपली किती गरज आहे हे माहीत नाही, त्यामुळं आपले आपल्यात जाणीव राहू दे. कारण गरिबाची लढाई गरिबांनीच लढावी लागते आणि ही लढाई गरिबांनीच लढवली. श्रीमंत अगोदर नाही आला, नंतर आला. कारण गरीब मराठ्यांनी एकजूट दाखवली आणि ही लढाई जिंकली. त्यामुळं गरीब मराठी एकजूट राहत चला. कोणा वाचून आपलं काही गुंतलेलं नाही आणि कोणचा नेता असो किंवा कोणी असो, आपला संसार आपल्याला चालवावा लागतो. कोणी का 10 रुपयाचं तेल मीठ आपल्याला घेऊन देत नाही. आपला संसार आपल्याला चालवावा लागतो. आपले लेकरबाळ आपल्याला मोठे करावे लागते. त्यामुळं आपल्याला जशी तुम्ही तुमच्या लेकराला आयुष्याची जमीन ही आयुष्याची भाकरी म्हणून कमवून ठेवली, तसे तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. तो कधीच मागं पडणार नाही. तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार नाही. डोळ्यासमोर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी फक्त लेकरं डोळ्यासमोर आणि जात डोळ्यासमोर ठेवून जगा. कारण जात हे म्हणून आपण जिवंत आहेत आणि मराठी एकटेच राज्यात 50% याचं कुणीच काही करू शकत नाही.